श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावित, तेसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळक पाविनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावी. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धिसी. परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, साप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. एषा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावी पळवून येतीसी. असं कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव. आपण पुढे जाहला, तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा ते काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, समर्थवचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.